इचलकरंजी शहरातील कचरा उठाव करणाऱ्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय। परिणामी इचलकरंजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत। महापालिकेच्या उपायुक्त विद्या कदम यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण घंटागाडीवरील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। अखेर महापालिकेनं पर्यायी व्यवस्थेमार्फत कचरा उठावाचं काम सुरू केलंय। मात्र अशा परिस्थितीत कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। दैनंदिन कचरा उठावासाठी इचलकरंजी महापालिकेनं खासगी कंपनीला ठेका दिलाय। ठेकेदार कंपनीकडून कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही किंवा नोकरीची शाश्वती नाही। त्यामुळे सोमवारी घंटागाडीवरील कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। परिणामी इचलकरंजीतील कचरा उठावाचं काम ठप्प झालं। आज सकाळी सर्व कामगार पुन्हा घंटागाडी डेपोवर जमले। यावेळी उपायुक्त विद्या कदम, धनंजय पळसुले या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली। महापौर आणि आयुक्त बाहेरगावी असल्यानं ते परतल्यावर मागण्यांबाबत तोडगा काढण्याचं अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं, पण प्रत्येक वेळी केवळ आश्वासनं मिळत असल्यानं आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते। अखेर उपायुक्त कदम यांनी महापालिकेच्या वाहन विभागाकडील चालक आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना इचलकरंजीतील कचरा उठावाबाबत सूचना दिल्या। त्यानुसार प्रत्यक्ष कामही सुरू झालं। मात्र ठेकेदार कंपनीनं कचरा उठाव कामात कसूर केला किंवा कामगारांना वेळेवर पगार दिला नाही, म्हणून प्रशासन कोणती कारवाई करणार हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे।